नमस्कार मंडळी. तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करता पण तरीही नात्यात दुरावा येतोय? मग कदाचित तुमच्या नकळत स्वार्थ तुमच्या आड येत नसेल ना. नात्यात गोडवा टिकवून ठेवण्याची ती गुप्त गुरुकिल्ली आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण 6 मेच्या प्रवचनावर आधारित एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. आजच्या धावपळीच्या युगात आपण माझं काय यात इतके गुरफटलो आहोत की आपल्याला समोरच्याचे प्रेम दिसत नाही. महाराज सांगतात की स्वार्थ आवरल्याशिवाय परस्पर प्रेम वाढूच शकत नाही. चला तर मग नात्यात प्रेम वाढविण्याच्या 4 पायऱ्या समजून घेऊयात. महाराज सांगतात प्रेम वाढविण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. प्रत्येक माणूस परिपूर्ण नसतो. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि समोरच्याच्या स्वभावाला थोडी जागा द्या, म्हणजे मनात द्वेष निर्माण होणार नाही. ज्या गोष्टींवर दोघांचेही प्रेम आहे अशा गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. कोणालाही काही सांगायचे असेल तर त्या व्यक्तीवर टीका न करता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगा. मी स्वतःसाठी जेवढा आहे त्याहून अधिक मी दुसऱ्यासाठी आहे, ही जाणीव असणे म्हणजेच खरे प्रेम. आपल्याला वाटते आपण स्वार्थी नाही, पण महाराज स्वार्थाचे 3 सूक्ष्म प्रकार सांगतात जे आपल्याला ओळखता येत नाहीत. कायिक स्वार्थ म्हणजे दुसऱ्यासाठी शरीराने कष्ट न करण्याची वृत्ती. वाचिक स्वार्थ, मी बोलेन तेच सर्वांनी ऐकावे आणि माझ्या शब्दाला मान द्यावा असे वाटणे. मानसिक स्वार्थ म्हणजे प्रत्येकाने माझ्या विचाराप्रमाणेच वागावे ही इच्छा असणे. महाराज म्हणतात जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत केलेले आपल्याला आवडत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत करू नये, हाच खरा धर्म आहे. शेवटी महाराज एक सुंदर गोष्ट सांगतात, जो निस्वार्थी बुद्धीने प्रेम करतो त्यालाच खरा आनंद मिळतो. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय आपल्याला परत प्रेम मिळणार नाही. जो अनेकांचा होतो तोच देवाचा होतो. त्यामुळे आजपासून एक छोटासा प्रयत्न करूया. स्वतःच्या सोयीपेक्षा दुसऱ्याच्या सोयीचा थोडा जास्त विचार करूया. तुम्हाला महाराजांचा हा विचार कसा वाटला आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वार्थापेक्षा प्रेमाला कसं महत्त्व देता हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी विचारांसाठी पूजा अँड बुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.